मित्रांनो, ITIचा ऑप्शन फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याने आता भरलेला आहे. काही जणांनी आता भरणं चालूही आहे आणि काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपला ऑप्शन फॉर्म कंप्लीट केलेला आहे. ऑप्शन फॉर्म कंप्लीट करत असताना एक दोन शब्द तुमच्या समोर आलेले असतील. एक IMC आणि एक जनरल. आता या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, कारण की या दोन्ही गोष्टीची फीस सुद्धा वेगवेगळी आहे. आता जनरल या ठिकाणी जे ट्रेड निवडतो आपण त्यासाठी खर्च किती लागणार आहे, म्हणजे फीस किती लागणार आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की IMC बद्दल माहिती द्या. आता IMC हा शब्द ऐकायला जरी छोटा वाटला तर याची फीस मात्र तुम्हाला भली मोठी पेड करावी लागतं. जर तुम्ही या प्रकारचे जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं मग तुम्हाला त्या प्रकारची फीस तुम्हाला जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये. IMC म्हणजे काय आणि या IMCचं काय महत्व आहे, या IMC मध्ये खरंच लवकर नंबर लागतो का, अशा संपूर्ण प्रश्नाविषयी. त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे ITI रिलेटेड संपूर्ण डिटेल माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, IMC म्हणजेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. आता या इन्स्टिट्यूटला मॅनेज करण्यासाठी जी कमिटी बसवलेली आहे त्याला एक नाव देण्यात आलेले आहे, IMC म्हणजेच इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. आता या IMC नुसार काही कॉलेजला 4 सीट जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रकारची फीसही लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला दिसलं असेल की या प्रकारचं लाल रंगामध्ये तुम्हाला त्याची फीस सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. कुठं 30,000 होती, कुठं 25,000 होती, कुठं 10,000, कुठं 5,000 आणि कुठं 0,0. अशा प्रकारची फीस या IMC मध्ये घेतली जाते. आता हे IMC मध्ये अशा प्रकारची फीस का घेतली जाते थोडंसं आपण बोलूया. इलेक्ट्रिशियन असो, वायरमॅन असो, फिटर, टर्नर, जो काही संस्थेमध्ये जो ट्रेड अवेलेबल आहे आणि त्या संस्थेमध्ये जर IMC सीट जर अवेलेबल असेल तर त्यासाठी 4 जागा हा राखीव ठेवण्यात येतात, ते म्हणजे IMC साठी. आता या IMC म्हणजे सिलेक्शन कशा पद्धतीने होणार, कारण की इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणल्याच्या नंतर काही लोक त्या ठिकाणी आहेत, मग त्यांच्यातर्फे डायरेक्ट आपलं ऍडमिशन होईल का, अशा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर मित्रांनो, हे जागा भरण्याचा अधिकार कुठल्याही इन्स्टिट्यूटला देण्यात आलेला नाही. म्हणजेच हे जागा सुद्धा पर्सेंटेज बेसिसवरच भरतात. आता समजून घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी 30,000 रुपये फीस आहे, तर तो एफोर्ड करू शकतो का? तर ऑब्व्हियसली नाही. काय नाही करू शकत, कारण की एखादा गरीब विद्यार्थी जर आला तर त्याला जरी पर्सेंटेज कमी असले तरी तो फीस त्या ठिकाणी एफोर्ड नाही करू शकत. मग असे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना फीस गेली तरी चालेल, पण त्यांना इलेक्ट्रिशियन करायचंय, वायरमॅन ट्रेड करायचं, म्हणजे त्यांच्या पसंतीचा कोर्स करायचा मग त्यासाठी ते काय करतात, IMC ऑप्शन निवडतात. आता या IMC ऑप्शन निवडल्याच्या नंतर या ठिकाणी सुद्धा मेरिटच लागणार आहे. आता हे IMC ऑप्शन मॅक्झिमम विद्यार्थी निवडत नाहीत. का निवडत नाही? कारण की त्या ठिकाणी फीसही तुम्हाला त्याच पद्धतीची द्यावं लागेल. ज्या ठिकाणी तुम्हाला 950, 1750 किंवा 2150 अशा प्रकारची फीस असताना सुद्धा काही विद्यार्थी 30,000 रुपये कशाला देतील? कारण की गव्हर्नमेंट कोट्यामधून जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला फक्त 950, 2150 मध्ये तुम्हाला फीस लागेल. पण जर IMC कोटा जर तुम्ही जर फिल केलं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी 30,000 ही फीस लागू शकते पर इयरची, 2 वर्षाची, म्हणजे 60,000 रुपये. काही ठिकाणी 25,000 रुपये घेतली जाते, काही ठिकाणी 10,000 रुपये घेतली जाते, काही ठिकाणी 5,000 रुपये घेतली जाते. म्हणजे ज्या पद्धतीचे ट्रेड आहेत, म्हणजे जास्त मागणीच्या ट्रेडला या ठिकाणी जास्त फीस घेतली जाते आणि कमी मागणीच्या ट्रेडला या ठिकाणी कमी फीस घेतली जाते. जसे की कार्पेंटर असेल, वेल्डर असेल, ट्रॅक्टर मेकॅनिक असेल, तर या ठिकाणी तुम्हाला कुठं फीस घेतली जाते तर कुठं फ्रीमध्ये जागे भरल्या जातात आणि कुठं तुम्हाला 5 ते 10,000च्या मध्ये फीस सुद्धा भरावी लागते. मग ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे ऑप्शन फिल करता, तुम्ही जर त्या IMC चे जर ऑप्शन फिल केलं मग मात्र तुम्हाला फीस सुद्धा त्या IMC चीच भरावी लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट केलेल्या कोर्सला जर 30,000 रुपये फीस असेल तर मग मात्र तुम्हाला ते 30,000 प्लस हे 950 किंवा 2150 यामध्ये जी फीस लागेल ते तुम्हाला पेड करावी लागणार आहे. म्हणजे एवढी मोठी रक्कम सर्वसाधारण घराण्यातले विद्यार्थी हे अफोर्ड नाही करू शकत, म्हणून काही विद्यार्थी काय करतात, हे ऑप्शन निवडतात. आता ज्या विद्यार्थ्यांना खरंच माहिती नाही की IMC ऑप्शन काय असतं, तर त्यावेळेस आपल्या ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलेले किंवा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरत आहात त्यावेळेस चेक करून यायचं पोर्टलवर. काही कॉलेजचं ज्यावेळेस तुम्ही नाव सर्च करता, सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी 2 ट्रेड पाहाव्यास मिळतील. म्हणजेच इलेक्ट्रिशियन असेल तर एक इलेक्ट्रिशियन असेल आणि खाली सुद्धा दुसरा इलेक्ट्रिशियनच असेल आणि त्या इलेक्ट्रिशियनच्या पुढे IMC असा शब्द लिहून लाल रंगामध्ये त्याची फीस सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते. म्हणून काही विद्यार्थी, आता काही त्यांना माहिती नसतं, बाहेर फॉर्म भरतात, त्या बाहेर फॉर्म भरणाऱ्याला सुद्धा माहिती नसते. याची माहिती नसल्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रिशियन पाहिजे म्हणलं, आपण सांगितलं, मग तो काय करतो, दोन्हीला बी सिलेक्ट करून देऊन टाकतो. मग सिलेक्ट केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा नंबर लागतो, नंबर लागल्याच्या नंतर तुम्ही हसत खेळत त्या कॉलेजमध्ये
कॉलेजमध्ये जाता आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तिथली फीस ऐकून तुम्ही सगळे थक्क राहता, कारण की तेवढी फीस आपण अफोर्ड नाही करू शकत आणि लागलेला नंबर सुद्धा आपल्याला सोडून बाजूला यावं लागतं. मग असे विद्यार्थी ज्यावेळेस येतात कॉलेजमध्ये आणि त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की बाबा हे ऑप्शन तुला का निवडलं, तर तो स्पष्टपणे सांगतो की हा मी ऑप्शन निवडलेला नाही, हा नेट कॅफेवाल्याने निवडला, मित्राने निवडून दिला किंवा अशाच पद्धतीनं कोणी माहिती नसलेल्या व्यक्तीनं तुम्हाला ते काम करून दिलेलं आहे. म्हणून असं होऊ नये म्हणून तुम्हाला हा आयएमसी काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आता जसं तुम्हाला मी मागे बी सांगितलं की आयएमसी जरी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी ही जरी असली तरी हे जागा भरण्यासाठी त्या इन्स्टिट्यूटचा किंवा प्राचार्याचा काहीही संबंध या ठिकाणी येत नाही किंवा त्यांच्या हातामध्ये हे नसतं. पण ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फिल करायचे असतात त्यावेळेस थोडेसे कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी ते ऑप्शन फिल करतात, कारण की तितकी फीस हे अफोर्ड नाही करू शकत. जर रेग्युलर इलेक्ट्रिशियन साठी समजून घ्या 90चा कट ऑफ लागला तर या ठिकाणी 80 किंवा 75चा सुद्धा कट ऑफ लागतो, जे आयएमसी ची सीट अलाउड करतात. आता या आयएमसी मध्ये जास्त विद्यार्थी ऑप्शन फॉर्म फिल न केल्यामुळे या ठिकाणी याचा कट ऑफ सुद्धा कमी येतो. म्हणून या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना थोडीशी कमी प्रमाणामध्ये पर्सेंटेज आहेत आणि त्यांना इलेक्ट्रिशियन किंवा एखादा चांगला मागणीचा ट्रेड जर त्यांना करायचा असेल तर तो त्यांना सहजरित्या या माध्यमातून मिळून जातो, कारण की ते फीस अफोर्ड करू शकतात. ज्या विद्यार्थी या ठिकाणी फीस अफोर्ड नाही करू शकत तर ते काय करतात, जनरलचे या ठिकाणी मॅक्झिमम करून ट्रेड ऑप्शन चॉईस करतात. म्हणून या ठिकाणी थोडीशी मेरिट जास्त जाताना दिसते, कारण की पहा ना, जर आयएमसी जर ऑप्शन निवडणारे 10 व्यक्ती मिळत असतील तर जनरल कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असतात 100 विद्यार्थी या ठिकाणी एखादा ट्रेड मागणीचा सिलेक्ट करत असतात. मग आता तुम्ही सांगा 100चा कटाप आणि 10चा कटाप यामध्ये डेफिनेटली फरक राहणार आहे. म्हणून या आयएमसी तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्ट करायचं असेल त्यावेळेस त्याची फीस सुद्धा तुम्हाला समजून जायचं आहे. आता हे आयएमसी प्रत्येक कॉलेजला तुम्हाला पाहावेस मिळणार नाही. ज्या कॉलेजला आहे त्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता त्यावेळेस हे ऑप्शन तुम्हाला दिसतील. ज्या कॉलेजला नाही त्या ठिकाणी तुम्हाला हे आयएमसीचं काही झंझट दिसणार नाही. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस आयएमसी ची फीस तुमच्या समोर मेन्शन केलेली असते. ते तेवढी फीस जर तुमचा एका वर्षाचा ट्रेड असेल तर तुम्हाला एका वर्षासाठी तेवढी फीस भरावी लागणार आहे. जर त्या पोर्टलवर 20,000 रुपये दाखवत असेल तर ते एका वर्षासाठी 20,000 रुपये असेल आणि जो तुमचा ट्रेड 2 वर्षाचा असेल ते 20,000 प्लस सेकंड इयरचे 20,000 रुपये, हे असे 40,000 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे. ट्रेड नुसार या ठिकाणी वेगवेगळी फीस घेतली जाते आणि कॉलेजनुसारही वेगवेगळी फीस घेतली जाते. हे स्वतः तुम्ही ट्राय करून बघू शकता. ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला पाहाव्यास मिळतील. म्हणून ज्यावेळेसही तुम्ही अशा प्रकारचे ऑप्शन निवडता या फीसचा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही फीस अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता. जर तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर मित्रांनो हे ऑप्शन तुम्ही आजच टाळायचं, कारण की नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला विदाऊट फीस घेतात तर ते तुम्हाला प्रवेश देणार नाही. जे फीस तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली त्या फीस तुम्हाला त्या ठिकाणी तेवढी फीस भरावंच लागणार आहे. हा, त्या फीस मध्ये तुम्हाला थोडंसं इन्स्टॉलमेंट देण्यात येईल, म्हणजे आता काही फीस भरा आणि नंतर काही फीस भरा, पण तेवढी फीस तुमच्याकडून घेतली जाणार आहे. म्हणजे त्या फीस मध्ये तुम्हाला सवलत कुठलीही देण्यात येणार नाही. म्हणजे की आपण जसं जातो ना प्रायव्हेट कॉलेजला जाऊन काही फीस आपण कमी होते का याच्यासाठी आपण प्राचार्यांना बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीला बोलतो, तर हा धंदा या ठिकाणी नाही. जे काही फीस भरता तुम्ही त्या फीसच्या तुम्हाला ओरिजिनल पावती सुद्धा या इन्स्टिट्यूट मधून तुम्हाला देण्यात येते. आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस 50,000 60,000 40,000 अशा फीस भरतो मग ही फीस आपल्याला परत मिळवता येईल का? तर आयटीआय मध्ये आल्याच्या नंतर कास्ट नुसार तुम्हाला वेगवेगळ्या शिष्यवृत्ती या ठिकाणी चालवल्या जातात. पण मुख्य या ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थ्यांना एक स्टायपंड म्हणून 500 रुपये पर महिना अशा प्रकारची एक स्कीम या ठिकाणी चालवली जाते. सोबत शुल्क प्रतिपूर्ती एक योजना मॅक्झिमम करून आता आयएमसी जेव्हापासून आलं तेव्हापासून चालू करण्यात आलेली आहे. आता या शुल्क प्रतिपूर्ती योजना म्हणजेच काय, या महाडीबीटी या पोर्टलवरून तुम्हाला शुल्क प्रतिपूर्ती योजना म्हणून एक स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जेवढे तुम्ही आयएमसीच्या फीस भरता तेवढी फीस तुम्हाला परत मिळवू शकते. पण या ठिकाणी खूप मोठा झंझट या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंटने ही योजना तरी अंमलात आणली, याचा जीआर सुद्धा या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर पाहत ऑल स्कीम मध्ये जाऊन पाहता त्यावेळेस तुम्हाला शुल्क प्रतिपूर्ती योजना ही योजनाही तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. त्याचा जीआरही तुम्हाला त्या ठिकाणाहून डाउनलोड करता येईल. पण या स्कीम मध्ये तुम्हाला पैसे जर मिळवायचे असेल तर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर प्रॉपर पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्मही करावं लागेल. तुम्ही आज जर 60,000 रुपये फीस भरलेली आहे आणि तुमचा जर उद्या जर समजून घ्या त्या शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्ये तुमचा क्रायटेरिया जर त्या ठिकाणी बसला नाही आणि तुम्हाला जर फॉर्म भरता आलं नाही ते तुमचे 60,000 रुपये गेले म्हणून समजा. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला शुल्क प्रतिपूर्ती योजना या शासनानं लागू केलेली आहे
पण तुमचा ज्यावेळेस तुम्ही महाडीबीटीला फॉर्म भरता, तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन तुम्हाला पैसे मिळणं या सगळ्या लांबच्या थोडंसं दूरच्या गोष्टी ठरतात. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन व्यवस्थित पद्धतीने निवडून चेक करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला आयएमसी ऑप्शन चॉईस करायचे असेल, तुम्ही तेवढी फीस एफर्ट करू शकता, तर तुम्ही ते फीस 100% एफर्ट करून तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म भरू शकता. पण तुमची जर एफोर्ड करायची जर परिस्थिती नसेल तर मित्रांनो आजच हे ऑप्शन तुम्ही टाळू शकता. तर मित्रांनो या आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये तुम्हाला अजून काही अडचण येत असेल किंवा अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. कारण की याची संपूर्ण आणि डिटेल माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणारच आहे. म्हणून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.